खूप मस्त कुरकुरीत डोसा झालेला आहे. चटणी पण तयार आहे, सांबार पण बनवलेला आहे आणि आप्पे मी त्याच पिठांना बनवले. छान झालेले आहेत आप्पे. तुम्ही ट्राय करा आणि सगळ्यात आधी व्हिडिओ पूर्ण बघा. खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मसाला डोसाची रेसिपी दाखवते आणि एका पिठामधून मी 2 पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी रोज सकाळी 8 वाजता शॉर्ट व्हिडिओ पण टाकत असते. तुम्ही नक्की ते पण बघत जा आणि व्हिडिओला नक्की लाईक करत जा. सगळ्यात आधी मी तांदूळ घेतलेला आहे. 3 वाटी तांदूळ बरोबर घ्यायचा आहे. हा रेग्युलर घरचाच तांदूळ आहे आणि त्याच्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे. आता डाळ आणि तांदूळ मी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचं आहे. याला तांदूळ धुवून घेते आहे मी, पाणी काढून घेते आता आणि याच्यामध्ये आता आपण दुसरं पाणी घालायचं आहे. आणि आत्ता बरोबर दुपारचे 4 वाजलेले आहेत. 4 वाजता मी डाळ तांदूळ भिजवते आणि रात्री आता मी झाकून ठेवते. रात्री 10 वाजता बरोबर मी हे वाटायला घेते. छान भिजलेलं आहे आणि आता वाटताना फक्त आपण तांदूळ आधी वाटून घ्यायचा आहे. त्याच्यातलं पाणी थोडं थोडं काढून घेते आहे मी आणि 1-1, 2-2 चमचा फक्त पाणी घालायचं आणि थोडंसं जाडसर वाटायचं. एकदम बारीक पण नाही वाटायचं आहे, एकदम जाड पण नाही वाटायचं आहे. आता सगळा तांदूळ मी व्यवस्थित बारीक वाटून घेते आहे आणि छान मोठं भांडं घेतलेलं आहे मी. तांदूळ वाटून झाले की मी आता याच्यामध्ये डाळ वाटायला घेते. आता डाळ वाटून घेते आहे मी. बारीक छान झालेलं आहे, बघू शकता तुम्ही पेस्ट. आणि डाळ वाटताना पण याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण फुगल्यानंतर खूप जास्त बाहेर पीठ येऊ शकतं, म्हणून थोडंसंच पाणी घालायचं 1-1 चमचा. आता याच्यामध्ये पण त्या डाळीचंच पाणी घालायचं राहिलेलं जे आहे ते 2 चमचे पाणी घातलेले फक्त मी. आणि डाळ पण व्यवस्थित बारीक वाटून घ्यायची आहे, पाणी जास्त नाही आहे त्याच्यात, बघू शकता तुम्ही. आता डाळ मी तांदळाच्या पिठामध्ये ॲड करते आहे आणि दोन्ही पिठं एकदम व्यवस्थित हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करून झालं की आता याच्यावरती मी झाकण ठेवते आहे. एकजीव झालेला आहे पीठ छान. झाकण ठेवते आहे मी. आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. पीठ बघू शकता तुम्ही, खूप छान फुललेलं आहे, मस्त पीठ झालेलं आहे. आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आधी आणि आता त्याच्यामध्ये मी अर्धं पीठ बाजूला काढून घेते. एकदम सगळं पीठ जर करायला घेतलं तर ते जास्त मीठ घातल्यानंतर आंबट जातं. आता मी सांबारची तयारी करते. अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली मी, पाण्यात भिजत घातली आहे मी अर्धा तास आधी. आणि आता त्याच्यामध्ये मी दुधी भोपळा घेते आहे, साल काढून घेतलेला आहे आणि बारीक चिरून याच्यामध्ये घालायचा आहे. दुधी भोपळा घातल्यानंतर मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 टोमॅटो पण याच्यामध्ये घालायचे आहेत. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता 1 चमचा मी साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तूप घातल्यामुळे काय होतं, तुरीची डाळ हलकी होते, पचायला छान. आणि मी आता कुकरला 3 शिट्ट्या करून घेते आणि तोपर्यंत मी चटणीची तयारी करते. इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी आहे. त्याच्यामध्ये 2 मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या. आता खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे आणि त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ घालायची आहे. 3 चमचे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. आणि मी सांबारसाठी चिंच जी भिजवून ठेवलेली होती त्याच्यातली फक्त 1च चमचाभर चिंच मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता मी फोडणीची तयारी करते आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घालायची आणि कढीपत्त्याची पानं मी चटणीवरती ठेवते आहे आणि त्याच्यावरती आपण ही फोडणी घालायची आहे. खूप मस्त चटणी दिसते आहे बघा. कडकडीत फोडणी द्यायची आहे आणि आता पीठ मी मिक्स करून घेते आहे. सांबारची तयारी करायची आहे. जिरं घेतलं आहे मी, डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे, गूळ घेतलेला आहे, सांबार मसाला घेतलेला आहे आणि मिरची पावडर घेतलेली, अद्रक लसूण घेतलेलं आहे. आता सांबारसाठी मी तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घातल्यानंतर हे सगळे मसाले घातलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कढीपत्ता घालायचा नंतर आणि हिंग घालायचं आहे. छान 2 मिनटं परतून घेतलं की आपण जे शिजवलेली डाळ आहे ती याच्यामध्ये घालायची आहे आणि पाणी घालायचं आहे. पाणी घालून झालं की त्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर मी वरून कोथिंबीर घालते आहे. आधी चिंचेचं कोळ घालायचं, चिंच भिजून ठेवली होती मी, चिंचेचं पाणी घालते आहे. आता मी डोसा बनवायला घेतलेला आहे. पॅनला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि डोसा टाकते आहे. डोसा बनवताना थोडंसं पाणी आणि साखर घालायची आहे, त्यामुळे डोसा छान क्रिस्पी होतो आणि त्याला ब्राऊन रंग येतो.
आता डोसा काढून घेते आहे मी. छान कुरकुरीत झालेला आहे डोसा. आता राहिलेलं जे पीठ आहे त्या पिठाचे मी आप्पे बनवायला घेते आहे. पाणी न टाकलेलं जे पीठ आहे त्या पिठाचे आप्पे बनवायचे. आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि एक एक चमचा आपण हे जे घट्ट बॅटर आहे ते घालायचे आणि झाकण ठेवायचे. ह्या पिठाचे पण आप्पे छान होतात, तुम्ही करून बघा. डाळ तांदूळ खूप उडदाची डाळ, मुगाची डाळ, चण्याची डाळ भिजूनच आप्पे बनवले जातात किंवा रव्याचे आप्पे पण छान होतात, पण ह्या तांदळाचे आप्पे पण छान होतात. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान दिसतात. आता आप्पे सगळे झालेले आहेत, मी आता काढून घेते आहे आणि सांबार पण छान झालेलं आहे. आता त्याच्यावरती मी कोथिंबीर घालते आहे आणि सर्विंग प्लेट तयार करून घेते आहे. तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आता हे राहिलेलं जे पीठ आहे ते फ्रीजमध्ये ठेवते आहे मी. आता एवढं पीठ राहिलेलं आहे शिल्लक. दोन्ही प्लेट तयार आहेत. व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.